Good morning, students. In last lecture, we have started lesson number 3, storage of water. In that, we have seen how many months rainy season last in our India and why to store the water. Means why should we store water? Because water is natural resource, and along with us, all living beings use water all year अराउंड. अंडरस्टूड. पूर्ण वर्षभर आपल्याला पाणी लागतं. मग 4 महिने जर पाऊस पडत असेल तर उरलेल्या दिवसात आपण काय करणार? इन आवर कंट्री रेनी सीझन लास्ट नियरली ओनली फॉर 3 or 4 months. If we do not store water, we will face a problem. We will face a problem and we will not get water, sufficient water. That's why we should store the water. And afterwards, what we have seen? Old water stores. Different old water stores. Means in olden days, how many storages were there? This is your drawell and this is the water tank. Add, bund. Then these are the reservoirs. Understood? Now in recent systems, we have seen dams. Different dams in Maharashtra. Several large dams are there such as Jayakwadi, Koyna, Ujni and Yeldari. Now next one is bore wells. Earlier wells were dug to reach the water under the ground, but it was not possible to draw deep-seated groundwater. Now, with the help of electric pumps, it is possible to do so. Underline this: deep-seated groundwater. Now, with the help of electric pumps, it is possible to do so. Bore wells are dug for this purpose. These wells are very deep but very narrow. Means काय डिफरन्स आहे बोरवेल आणि वेलमध्ये? वेल ज्या असतात, विहिरी ज्या असतात त्या फार खोलवर खणलेल्या असतात का? नाही. डीप सीटेड इन द सेन्स खोलवर खणलेल्या नसतात. आणि तेच बोरवेल जे आहेत इलेक्ट्रिक पंप लावून अगदी 300 फीट खाली जाऊन तुम्ही खणू शकता. म्हणजे पाणी कुठपर्यंत लागत नाही तोपर्यंत पाण्याचा तळ शोधत बोरवेलला खाली जाता येतं इलेक्ट्रिक पंप यूज करून. आणि ह्याचा जे बोरवेल जे असतात त्या नॅरो असतात. मीन्स लाईक दिस. हे अशा पद्धतीने इंचामध्ये 4 इंची बोर किंवा 6 इंची त्या पाईपची जी रुंदी आहे त्याप्रमाणे असा पूर्ण खोलवर पाईप केसिंग पाईप टाकलेले असतात. अंडरस्टूड? सो हिअर यूज युअर ब्रेन पॉवर. फाइंड आउट इफ देअर आर एनी ओल्ड वॉटर स्टोअर्स इन युअर लोकॅलिटी. Think about how these old stores can be used again. Means if any old storage water, any kind of source of water is there, you can find out it. Where do water stores like rivers, dams, wells and lakes get their water from? आता हे नदी, धरण आणि विहिरी यांना पाणी कुठून मिळतं? यांना ज्या वेळेला पाऊस भरपूर प्रमाणात पडतो तेव्हा जमिनीच्या आतून झऱ्यांमधून पाणी झिरपतं आणि झिरपून ते पाणी तिथं गोळा होतं, जमा होतं. आणि डॅम्सला पाणी कुठून मिळतं? नदी अडवलेली असते, नद्याजोड प्रकल्प केलेला असतो आणि त्या नद्यांचं पाणी हे मोठ्या मोठ्या भिंती घालून त्याला दरवाजे बसवून धरण बांधलेलं असतं, त्याला डॅम्स म्हणतात. आणि वेलमध्ये काय असतं? वेल म्हणजे विहीर, आतून झरे असतात आणि पाझरून पाणी येतं तिथे. तलावाला पण पावसामुळे पाणी मिळतं. नद्यांचं पण तसंच आहे. नद्या ह्या बारमाही नद्या आणि सीझनल नद्या, पेरेनियल, नॉन पेरेनियल असं 2 काइंड्सचे रिव्हर्स असतात. म्हणजे ज्यांना पावसामुळे पाणी मिळतं आणि पावसाळ्यातच पाणी दिसतं. आणि काही नद्या हे बर्फाचं पाणी वितळून जे हिमालयातून उगम पावलेले असतात त्या भागातल्या नद्या आहेत नॉर्थकडच्या, तर त्या रिव्हर्स. येते लक्षात? सो वेअर डू वॉटर स्टोअर्स लाईक रिव्हर्स, डॅम्स, वेल्स अँड लेक्स गेट देअर वॉटर फ्रॉम? ह्या सगळ्यांचा सोर्स रेन हा एक आहे. अंडरस्टूड?
नाउ वी विल सी अबाउट द पानपोई. हे अशा प्रकारच्या पानपोया तुम्ही पाहिलेल्या असतील. पानपोई असतील. पानपोई म्हणजे काय? पानपोई म्हणजे जिथे पाणी सेवा केंद्र असतं, प्यायला पाणी उपलब्ध करून दिलेलं असतं. कोणीही ते पाणी पिऊ शकतं. पानपोई इन द सेन्स ड्रिंकिंग वॉटर स्टँड्स. पीपल आउट ऑफ द रोड्स नीड वॉटर. जे रोड साईडला फेरीवाले असतात किंवा येणारे जाणारे असतात, ज्यांना पाण्याची गरज असते. वेन दे आर थर्स्टी इन सम प्लेसेस बिग क्ले जार्स. रांजण म्हणतो पहा आपण त्याला. रांजण किंवा मोठे माठ, त्याला तोटी असते आणि साखळ्यांमधून ग्लास बांधलेले असतात. इन सम प्लेसेस बिग क्ले जार्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर आर केप्ट फॉर द यूज ऑफ सच पीपल. दिस वॉटर इज ऑफर्ड फ्री ऑफ चार्ज. दिस इज नोन ॲज पानपोई. पानपोई म्हणजे काय? इन सम प्लेसेस, इथून माहिती लिहिता येते. इन सम प्लेसेस बिग क्ले जार्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर आर केप्ट फॉर द यूज ऑफ सच पीपल. सच पीपल मीन्स रोड साईड पीपल. रोडवरून येणारे जाणारे. असं काही नाही की फक्त हे गरिबांसाठीच आहे किंवा कुणी असो, बेगर्स असतात. अंडरस्टूड. दिस वॉटर इज ऑफर्ड फ्री ऑफ चार्ज. या पाण्याला कोणी पैसे आकारले जात नाहीत. दिस इज नोन ॲज पानपोई. पानपोईज आर सेटअप बाय इंडिव्हिज्युअल्स ऑर इन्स्टिट्यूशन्स. कोणी वैयक्तिक एखादा माणूस जो दानशूर असतो किंवा ज्याची खूप तीव्र इच्छा असते ते पण करू शकतात. इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था, त्या पण करतात. पानपोईज आर व्हेरी युजफुल इस्पेशली इन समर. उन्हाळ्यात ह्याची आपल्याला गरज भासते आणि शक्यतो उन्हाळ्यातच हे पाहायला मिळतं. नाव छत्रपती शिवाजी महाराज गेव द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ हिल फोर्ट्स. ज्या वेळेला टेकड्यांवरती किल्ले बांधले गेले तेव्हा शिवाजी महाराजांनी काय सूचना दिल्या होत्या? अ फोर्ट, हिल फोर्ट. अ फोर्ट म्हणजे किल्ला. शुड बी बिल्ट आफ्टर फर्स्ट फाइंडिंग आउट इफ देअर इज वॉटर इन द प्लेस. जर तिथे पाणी असेल तरच तिथे किल्ला बांधायचा. इफ देअर इज नो वॉटर अँड इफ इट बिकम्स नेसेसरी टू फोर्टिफाय द प्लेस then by breaking the rock, reservoirs and tanks should be built. येथे लक्षात, त्या भागाला जर काही दुरुस्ती करावी लागत असेल आणि तिथे जर पाणी नसेल तर त्या ठिकाणी खडक फोडून रिझर्वायर्स बांधायला सांगितलेले होते. वन शुड नॉट होलली डिपेंड अपॉन द सपोजिशन दॅट देअर इज अ स्प्रिंग ऑफ वॉटर इन द फोर्ट. म्हणजे कुणीही असं गृहीत धरून नाही चालायचं. सपोजिशन म्हणजे गृहीत धरून चालायचं नाही की तिथे पाण्याचा झरा असेलच. दॅट इफ इट वुड समहाऊ ऑर अदर सप्लाय इनफ वॉटर. ज्याचा आपल्याला पुरेसा पाणी पुरवठा होईल असे झरे किंवा असा प्रवाह मिळेलच, असा ओढा असेलच, असं काही गृहीत धरायचं नाही. फॉर स्टोरिंग वॉटर 2 to 4 रिझर्वायर शुड बी कन्स्ट्रक्टेड. 2 ते 4 रिझर्वायर्स कंपल्सरी कन्स्ट्रक्ट केलेच पाहिजेत. वॉटर फ्रॉम देम शुड नॉट बी अलाउड टू बी स्पेंट. ते पाणी असंच कुणीही वापरलेलं चालणार नाही. द वॉटर इन द फोर्ट शुड बी वेल प्रोटेक्टेड. आणि पाण्याची नेहमी बचत झाली पाहिजे, सुरक्षितता बाळगली पाहिजे, अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होत्या. अंडरस्टूड. नाव स्टुडंट्स, what we have learned here, traditional methods. ट्रेडिशनल म्हणजेच काय? ओल्ड मेथड्स ऑफ स्टोरेज, वॉटर स्टोरेज. मॉडर्न मेथड्स ऑफ वॉटर स्टोरेज अँड इकॉनॉमिकल यूज ऑफ वॉटर. इकॉनॉमिकल म्हणजे काय? पाण्याचा सुयोग्य वापर. ऑलवेज रिमेंबर, वॉटर इज अ नॅचरल सोर्स. नंबर 1, वॉटर इज अ नॅचरल सोर्स. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड वॉटर. We must keep this in mind when we use water, and that's why we have to store the water. Understood? So here is the exercise. Answer in short. Why should we store water? Here is the answer. Water is a natural source and all living things need water. We must keep this in mind when we use water. And in our area, in India, rainy season lasts for 3 to 4 months, and to use the water in whole year
वी शुड स्टोअर द वॉटर. बाकीच्या महिन्यांचं काय मग? 4 महिने पाऊस आहे. मग बाकीच्या महिन्यात पाणी आपल्याला वापरायला जर हवं असेल तर काय केलं पाहिजे आपण? वी शुड सेव्ह वॉटर, वी शुड स्टोअर वॉटर, वी शुड इकॉनॉमिकल यूज ऑफ वॉटर. Now, what were the traditional ways of storing water in the house? घरात पाणी साठवण्याच्या पद्धती कोणत्या? ट्रेडिशनल वेज ऑफ स्टोरिंग वॉटर म्हणजे जुन्या काळात घरात पाणी कसं साठवलं जायचं, तर अशा पद्धतीचे आड होते पूर्वी. इन द पास्ट ड्रॉ वेल्स वेअर डग नियर हाऊस टू गेट ड्रिंकिंग वॉटर. द ड्रॉ वेल्स यूज टू हॅव वॉटर ऑल इयर राऊंड. पूर्ण वर्षभर त्यात पाणी असायचं आणि आतमध्ये पोहरा टाकून ते पाणी वरती खेचलं जात होतं. हे बघा इथे माणसं कसं या आडातून पाणी वरती खेचतायत. याला रहाट बांधलेला आहे. त्या रहाटातून आतमध्ये पोहरा सोडायचा आणि पाणी वरती ओढायचं. पीपल यूज टू ड्रॉ वॉटर फ्रॉम ड्रॉवेल्स बाय युझिंग अ स्मॉल पॉट. पोहरा येते लक्षात? बाय युझिंग स्मॉल पॉट, पोहरा टाईड टू अ रोप. These were the traditional ways of storing water in the house. Understood? Now third question, what is a dam built on? Dam कुठे बांधला जातो? नदीवर. Dam is built on river. What must we keep in mind while using water? पाणी वापरताना काय लक्षात घेतलं पाहिजे? We should make use of water economically. आणि water is a natural source. Water is a natural resource. All living things need water. We must keep this in mind when we use water, and we should store the water. These points must we keep in mind while using the water. What is water pollution? Water pollution means what? पाणी प्रदूषण. What is water pollution? पाण्याच्या क्वालिटीमध्ये फरक जाणवला की आपण पोल्युशन म्हणतो. अ फॉल इन क्वालिटी ऑफ वॉटर इज नोन ॲज वॉटर पोल्युशन. वेस्ट वॉटर फ्रॉम हाऊसेस, फॅक्टरीज गेट मिक्स्ड इन रिव्हर्स, लेक्स एट्सेट्रा. धिस रिझल्ट्स इन वॉटर पोल्युशन. कारखान्यातील, घरातील सांडपाणी, फॅक्टरीतील सांडपाणी नद्या नाल्यांमध्ये मिसळलं जातं, जनावरे धुतली जातात, त्यामुळे पाणी प्रदूषित होतं. This is called as water pollution. Now students, read the lesson twice. Answer all these questions. I will send photos of these question answers also. Understood? Thank you.